विचारलं गंजेवार कोण? हे साहेब कोणते? का हो गंजेवार? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? शेतकऱ्याचे कोणतं काम करतो? खाली आहे खाली आहे काय? 353 दाखल करा, पोलिसला बोलवा. जास्त जाड झाला का? जसं लोकांचं काम करायचं काम करतं का? हे शेतकरी खाली आहे खाली आहे खाली आहे मग तुला मी येतो त्रास देतो बदमाश हरामखोर. तू ये खाली, दोन दाखवतो मी येऊ जरा. अरे किती चांगले त्याच्या पैसे रिश्वतखोर मानता तू भाडव्या मी मानता तो त्याचं बी काम आहे. रोजचं काम आहे त्याचं रोजचं. किती तक्रारी काम करतो तुमचं पण ऐकून देतो. तुम्ही सिनियर आहे ना, तो ऐकत का बरं देतो? दादा कोणाकडे तुमचं गोगावले का भरत शेटकडे? ते गोगावले फोन कोणाकडे तुमचं खातं? एक मिनिट दादा भरत सोबत बोलू बोलतो माझे साले पैसे पगारी भेटला का 1.5-2 लाख रुपये. प्रत्येक विषयावर अरे यार त्याची कॅबिनेट चालू वाटतं. कॅबिनेट चालू या तुम्ही खाली थांबलो. अरे गवळी साहेब तसं नसतं ना, तर त्याचं काम घेता सगळं नाव मग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज रमेश पाटील यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना अक्षरशः त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन शिवीगाळ करत त्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांच्या बिलांच्या प्रश्नी, शेतकऱ्यांच्या पैशांच्या संदर्भाने एका अधिकाऱ्यावर त्यांनी हा सगळा रोग कसलेला आहे. शेतीची कामं आणि मजुरीच्या देयकांबाबत वाद हा समोर आला. हा व्हिडिओ शेतकामातील मजुरी, दिव्यांगाचं ऑडिट आणि आर्थिक व्यवहारांमधील अनियमिततेबद्दल झालेला वादाचा सारांश आहे. यामध्ये थकीत बिलं आणि कामाच्या नियोजनावर त्रुटी आणि यावरती चर्चा आहे. दिव्यांग व्यक्तीच्या ऑडिटबाबत विचारणा करण्यात आली. शेती कामाशी संबंधित असलेल्या या व्यक्तीच्या कामाचं स्वरूप आणि त्याच्याशी संबंधित नोंदी तपासण्यावर भर देण्यात आला होता. कामाच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीहून तीव्र असा संताप व्यक्त करण्यात आला. शेती कामात गुंतलेल्या मजुरांच्या तक्रारी आणि पैशाच्या गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप रमेश पाटील यांनी यावेळेस केले. हे सगळे प्रकरण सुरू असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील फोन लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तुम्हाला 1.5 लाख रुपये पगार आहे, तरी देखील तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे खाता, त्यांचे कामं करत नाहीत आणि त्यांचे बिलं तुम्ही थकवता, असा सगळा रोष यावेळेस रमेश पाटील यांचा बघायला मिळाला. शासकीय कर्मचारी ज्यांना लाखोंच्या मध्ये पगार आहे, पण तरी देखील ते शेतकऱ्यांचे पैसे खातात, असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला आणि समोरासमोर अधिकाऱ्याला विचारणा केली. हा पैसा तुम्ही का देत नाही आहात, किंवा तुम्हाला 1.5 लाख रुपये पगार असूनही तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे का खाता, असा सवाल यावेळेस रमेश पाटलांनी उपस्थित केला.